लवकरच नाशिकचा चेहरा मोहरा बदलणार, सोबतच नाशिकसाठी कुंभमेळा वरदान ठरणार, कुंभमंत्री गिरीश महाजनांची माहिती। नाशिक शहराचा सगळा चेहरामोहरा आम्ही बदलणार आहोत। नाशिक शहर हे राज्यातलं सगळ्यात सुंदर शहर, नाशिकला खरं म्हणजे कुंभमेळा वरदान ठरेल असंच काम आम्ही या ठिकाणी करू। यामुळे मग पर्यटन या ठिकाणी वाढणार आहे, त्या ठिकाणचे उद्योगधंदे वाढणार आहे, व्यापार वाढणार आहे, खूप मोठा फुटबॉल या ठिकाणचा वाढणार आहे आणि मला वाटतं त्यामुळे इथे एक अर्थव्यवस्थेला त्याच्यामुळे बळकटी मिळणार आहे। रिंग रोडमुळे, बाह्य रिंग रोडमुळे तर नाशिकचं सगळं चित्रच पालटणार आहे, कारण हा अतिशय आवश्यक रस्ता। आपण बघितलं असेल डावा कालवा उजवा कालवा आहे, त्या ठिकाणी सुद्धा आता आम्ही त्याला बंद करतोय आणि त्याच्यावरच सडक काढतोय, रस्ता काढतो मधोमध नाशिकच्या, म्हणजे ट्रॅफिकचा केवढा मोठा वाहतुकीचा प्रश्न यामुळे मिटणार आहे याची कल्पना आपल्याला असेल। पालघरच्या दापसरीमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृषी बाजार परिसराची मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून पाहणी करण्यात आली। लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्यापार केंद्र उभं राहणार असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलेलं आहे। विषय असा आहे की आपल्याला एक नवीन जी उरलेली जागा आहे, पडलेली जागा आहे किंवा ज्या जागेवर 20-30 वर्षापासून डेव्हलपमेंट झालं नाही त्या जागेवर आपण डेव्हलपमेंट केलं पाहिजे, हा हेतू इथला आहे। आणि कृषी मार्केट आहे इथल्या आपल्या रोजच्या संबंधित विषय, मग कोणाला काढण्याचं, कोणाला, आणि डेअरी सुद्धा या सगळ्या प्रकल्पामधला भाग, आणि डेअरी प्रोडक्ट सुद्धा इथे असणारच आहे। सिंहगड किल्ल्यावरील मारहाण प्रकरणामध्ये कारवाई झाली पाहिजे, रुपाली ठोंबरेंनी ही मागणी केली। टोळक्यांनी त्या बिचाऱ्या मुलीच्या वडिलांना मारहाण केली, त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि या सगळ्या धर्मरक्षक असेल, गडकिल्ले रक्षक असेल, या सगळ्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत चालल्या पाहिजेत। मनसे युवा नेते अमित ठाकरे 21 ऑगस्टला नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। नवी मुंबईतील 2 कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत। पालकमंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुंतवणूक परिषद पार पडली। रायगडमध्ये 5480 कोटींची गुंतवणूक झाली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या भाजपच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारी यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। आम आदमी पार्टी आणि स्थानिक नागरिकांचा हा मोर्चा होता। मुंबई लेबर युनियनच्या वतीनं पालघरच्या कामगार उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। विविध मागण्यांसाठी कामगार उपायुक्त कार्यालयावर धडक देण्यात आली। दक्ष नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे नवजात अपघाताचे प्राण वाचलेले आहेत। बारामतीच्या तांदूळवाडीतील जुना रेल्वे पुलाखाली नवजात अर्भक आढळून आल्याची माहिती मिळालेली होती। जळगावमध्ये अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पोलीस गिरणा नदीत उतरले। जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडून जप्त केलेल्या अवैध वाळू साठण्याची पाहणी जी आहे ती यावेळेला करण्यात आली।